चांगली सुरुवात करावी लागेल. स्वप्नील केणे आगा, त्याचबरोबर मण्याबाई, मनीष गायकर आणि कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी संघाला. आणि जशा शुभेच्छा आला तशा मात्र चेंडूवरती इथे ब्रिलियंट स्ट्रोक पाहायला मिळाला. हा सिग्नेचर स्ट्रोक सचिन खेनेच्या बॅटमधून ब्लास्ट, षटकार. ठेवलं होतं आपण सचिन केनेला, परंतु त्याच्याकडे ती लाईन बॅटिंगची क्षमता आहे आणि जास्त वेळ त्याला आपण शांत ठेवू शकत नाही. आणि सिग्नेचर स्ट्रोक मात्र शॉटमध्ये षटकार. आणि इथे मात्र सुरुवात दमदार पाहायला मिळते. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे, इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न झाला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, ओ झेल ड्रॉप. हा फार मोठा जीवनदान असेल सचिन केनेसाठी, कारण की सचिन जर खेळपट्टीवरती असला तर इथे मात्र धावांचा डोंगर रचेल, कारण की 50 धावा अनेकदा त्याने अनेक स्पर्धामध्ये मारल्यात. अशी माहिती आमचे 12th मॅन आदिनाथ केने आमच्यापर्यंत पोहोचवतात. आज आदिनाथ केने 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये. खरं तर एक सॅक्रिफायझेशन आपल्याला पाहायला मिळतंय संघाच्या वतीनं. आणखी एक फटका समालोचन कक्षाला आणि आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा भव्य षटकार. त्याच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती. चांगली सुरुवात. षटकार हॅट्रिक साठी करण केणे यांच्याकडून सचिन केणेसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील लागलोय. आणि षटकारांची आतिषबाजी सुरू झाली. झेल ड्रॉप झाला, तदनंतर मात्र इथे चांगला खेळ आपण पाहिला. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संघामध्ये देखील अशा फार मोठ्या घडामोडी असतात. इथे फटका चांगला मारलाय, परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, ओ इथे मात्र हवेच्या विरोधात फटका. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, आता चुकी होणार नाहीये. आणि इथे मात्र मोठा मासा गळायला लागलाय सचिन केणेच्या खेळीचा अंत. सचिन बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर बदाशा आतमध्ये साहिल टेकडीकर, गॉडसन किक या नावाने सुपर विषय. आणि आज विचार केला श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी संघातील बरेच खेळाडू अनुपस्थित असल्या कारणाने बाकीच्या उर्वरित खेळाडूंना इथे मात्र फार मोठी संधी मिळते. संधीचं सोनं करावं लागेल. नेहमीच आपण पाहत असतो मोठमोठ्या स्पर्धामध्ये ज्यावेळेस एखाद्या 12th मॅनला किंवा उर्वरित खेळाडूंना संधी मिळते, संधीचं सोनं करण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. अनेक प्लॅटफॉर्म आता मात्र असेल श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी या संघाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या. आणि नवीन बॅटर साहिल टेकडीकर मधाशामध्ये दाखल होतोय. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दर्शन दलवी इथे मात्र सज्ज असेल. 20 मिनिटांचा अवधी आयोजकांनी आपल्याला दिलाय. आणि त्यानंतरची मॅच नयन धुमाल आमच्यापर्यंत पोहोचवतील. विनिंग असेल का? यस, विनिंग. जो स्लॉट मागे देखील होता तो स्लॉट कंटिन्यू असेल. विनिंग अर्थातच पहिली मॅच जिंकली होती श्रावणी स्पोर्ट्स मांजरले त्यांच्या अगेन्स्ट या सामन्यातील विजेता संघ. ओ फटका दमदार आहे, परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत. ओ झेल ड्रॉप झाली. आणि इथे मात्र नॉनस्ट्राइक एंडला
इथे मात्र फेकी केली, त्या अनुषंगाने 2 धावा कंप्लीट. करण केणे यांच्याकडून देखील बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. स्वप्नील केने आगा यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज 3 षटकारांसाठी. हो, क्या बात आहे, नितेशच्या बॅट मधून दमदार येतोय षटकार. क्या बात आहे, संधी मिळाली, इथे मात्र संधीचं सोनं केलं आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने हा मोठा फटका षटकार. लेन चेंडू होता, त्याला पिक केला षटकाराला आणि या षटकाराची व्हिडिओ क्लिप जरूर इंस्टाला आपल्याला दिसेल, यात मात्र शंका नाही. कारण की नितेश आहेत रील्स वरती नेहमीच अग्रेसर असतात आणि या षटकार त्यांचा रील्स वरती आपल्याला पाहायला मिळेल. हर्षल केणे आमचे रामू यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे नितेश साठी. आणखी एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून चेंडूला फेकून दिलाय, दमदार चौकार. चौकार राहिलाय. धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना 26-26 धावाचा आलेख उंचावला जातोय. चांगली सुरुवात मी तर म्हणेन इथे मात्र करून दिले, एक फ्लाइंग स्टार्ट करून दिला सचिन केनं. तदनंतर नितेश सलामीला आला होता, जशी संधी मिळाली संधीचं सोनं केलं. झेल ड्रॉप झाला होता आणि तदनंतर मात्र षटकार आणि चौकार पाहायला मिळाला. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केला. पंच हेमंतजी टेंबे सर आमच्याकडे वळत असताना ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. थोडासा इथे मात्र संघर्ष करावा लागतो मधाच्या आतमध्ये गोलंदाजाला, कारण की फटकेबाजी तितकीच दमदार सुरू आहे. पॉवर प्लेचा मॅन्डेटरी दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये इथे मात्र दमदार सुरुवात पाहायला मिळते. हो, आणखी एक बॅक फुटला जाऊन स्लाइस केला, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूला फेकून दिला डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने हा दमदार चौकार. दमदार चौकार पाहिला आपण आणि धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं आणि त्याच अनुषंगाने प्रॅक्टिस महत्त्वाची असते कुठल्याही खेळामध्ये आणि ती प्रॅक्टिस आपण पाहिली तर पाहायला मिळेल ते म्हणजे नितेशची. कारण की सकाळी दररोज ग्राउंडवरती आपण पाहत असतो आणि नक्कीच कोंढेरी गावाला मिळालेलं वरदान आहे ते म्हणजेच ऐतिहासिक क्रीडांगण पीसी डॅमचं जे लेदर क्रिकेट ग्राउंड आहे आणि त्याच्यावरती सराव नेहमीच आपण पाहतो. त्या अनुषंगाने या सरावाच्या अनुभवाने इथे मात्र नितेशला संधी मिळाली आणि त्या संधीच्या जोरावरती चांगली फटकेबाजी तो करते. दरम्यान वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. मागील मॅचमध्ये आपण पाहिला सरावाचा अभाव होता तो म्हणजेच पावशीपाडा संघाचा. तिथे मात्र 2 चौकार एक षटकार गेला, त्याच्या जोरावरती सामना जिंकला. मांजर्ली संघाने चांगलं प्रदर्शन केलं आणि आता मात्र इथे कुंदे संघाला देखील चांगली कामगिरी करावी लागेल अगेन्स्ट दी श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघाच्या समोर. फटका हा देखील चांगला आहे इनफिल्डच्या वरून. तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाहीयेत परंतु थोडासा चेंडू अडकतोय आणि तत्पूर्वी या धावा मिळतील 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. आता मात्र वेगाने 34 धावा धावफलकावरती. अजूनही एक चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. दर्शन दळवीवरती इथे हवी झालेत. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 14 ज्या म्हणजे जीवनने आणि या दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र चांगली धावसंख्या बिल्डअप केली जाते. 34 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू षटकातील. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं हलवार गतीने. इथे मात्र चेंडू हाताळला आणि त्याच्यावरती इथे मात्र डॉट बॉल आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. आफ्टर द 2 ओव्हर्स धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे 34 लॉट्स ऑफ 1 विकेट श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी.
2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 34 आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आता मात्र जॉईंट होते आमचे मनीषजी धुमाळ यांचा गोड आवाज ऐकूयात आपण, ज्यांनी नुकत्याच झालेला उल्हासनगर प्रीमियर लीग जे स्वतः आयोजक होते किंग्स ट्रॉफीचे आणि त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज हा किताब देखील पटकावला होता आणि आज आमच्या संभेत ॲज अ समालोचक म्हणून ते देखील उपस्थित. जाऊया त्यांच्याकडे आणि आवाज ऐकूया त्यांच्या माध्यमातून. हॅलो. चित्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आराध्य दैवत गणेशाला आपण साकडं घालतो की ही स्पर्धा सुरेखाने कोणती गालगोट न लागता पार पडावी आणि मी माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय. मैदानात चालू असलेला विद्यमान सामना आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच कुमार 11 कुंदे त्याच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळतो श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी. नाणेफेक जिंकलेली ते म्हणजेच कुंदे या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. 2 षटक फेकून झाले, तिसरं षटक आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला होता, त्यानंतर एक सिंगल आणि आता मात्र फिंगर रोल्स केले होते चेंडूवर. फलंदाजाला चेंडू कायचं समजलं नाही आणि चेंडू जातो तो म्हणजे निर्धाव. धावफलकावर आपण पाहतोय तब्बल 39 धावा कुठून काढल्यात. पॉवर प्लेचा खरपूस समाचार घेतलेला पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळलेलं जीवन दळवी संघाचं तिसरं आणि आपल्या कोट्यातील दुसरं षटक हाताळताना जीवन पुन्हा एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू सुरेख गोलंदाजी करतोय जीवन आपल्याला संघासाठी. रायटा मौद विकेटचा मारा. 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर फलंदाजांची मात्र छोटीशी एक मीटिंग आपल्याला पाहायला मिळते. धावफलक स्थिर आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळतात त्या म्हणजेच 39. पुन्हा एकदा जीवन रायटा मौद विकेट पंचांच्या डाव्या बाजूने. हा चेंडू यावेळेस मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरे पाठलाग करतात परंतु चेंडू जातोय तो म्हणजे दोन्ही क्षेत्ररक्षकांना चुकवून सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलेला चौकार. बघा चौकाराच्या मदतीने धावफलक 4ने सरसवते. 43 ऑन द स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू यावेळेस मात्र बीट करण्यात यश मिळते. पंच आम्हाला इशारा करतात का षटक होते ते म्हणजेच तिसरं समाप्त. समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक जरूर असणार आहे कारण उन्हाचा कडाका भरपूर आहे आणि शरीरात आपल्याला पाण्याची कमतरता भासू नये म्हणून प्रत्येकी 3 षटकानंतर प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. 12वा प्रतिनिधी असतील जो कोणी त्यांनी मैदानात त्वरित पाण्याची सोय करायची आपल्या खेळाडूंसाठी. अंबरनाथचे आमचे जवळचे मित्र किरणजी देखील आलेले आहेत. किरणजी यायचं आहे आपल्या देखील समालोचन कक्षात. ड्रिंक्स ब्रेक करणार आहोत. अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाही कारण हिवाळ्याचे दिवस आहेत. सूर्यास्त लवकरात लवकर होतो कारण या मैदानाचं एक विशेष कौतुक असं आहे की सूर्योदय हा सकाळी 6:30 पावणे 7च्या दरम्यान होतो आणि सूर्यास्त 5:30 पावणे 6ला होतो कारण उल्हास नदीच्या
किनाऱ्यावर बसलेला हा ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते. वरपगावसाठी लागलेली ही एक सुरेख आणि वरपगावला पडलेलं असं गोड स्वप्न आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला म्हणजे ते म्हणजे 43 ऑन द स्कोर कार्ड. बघा आमचे ऑफिशियल गुणलेखक जिग्नेश लोखंडे आम्हाला सूचित करतात की टायमर ऑन आहे. हे षटक जर 5 मिनिटात कंप्लीट केलं नाही तर पॅनल्टीच्या स्वरूपात तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये आतमध्ये घ्यावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय रमेश उर्फ रमू. त्यांचे 12वे प्रतिनिधी आम्हाला कळतात की त्यांचं टोपण नाव निक नेम रमू आहे. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. त्यानंतर प्रत्येक समालोचन कक्षाचा थेट आपल्याला पाहायला मिळतात. एक वेगळ्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतात कारण पॉईंट रिजन संपूर्ण खाली ठेवलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला कोणताच खेळाडू पाहायला मिळत नाहीये. हा चेंडू पहिला चेंडू हा पांपूल करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा काहीसा संपर्क येत नाही. चेंडू जातो तो म्हणजे निर्धाव. आमचे दक्ष पंच हेमंतजी टेंबे सर यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता. बघा साहिलसाठी इथे पारितोषिक येत आहे. आमचे जवळचे मित्र आणि एक समाजसेवक आगा केने यांच्या माध्यमातून आपल्याला स्वप्नीलजी केने उर्फ आगा केने या नावाने सुपरिचित आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून साहिल यांच्यासाठी पारितोषिक येतील. 3 चेंडू 3 चौकार किंवा 3 चेंडू 3 षटकार जरी ठोकले तरी पण तब्बल 1000 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल ते म्हणजेच साहिल याला. आणि करणजी केने यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट आर्मपुल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा काहीसा संपर्क येत नाही आणि पुन्हा एकदा चेंडू जातो तो म्हणजेच लेग बॅटच्या स्वरूपात एक धाव. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कोंडेरी विपक्ष कुंदे आणि हा चेंडू भीमर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतात. गोलंदाज नक्की काय करण्याचा प्रयत्न करत होते त्याच्याच मनात काय चाललं असेल या चेंडू फेकण्यापूर्वी आपण पाहू शकता. पुन्हा एकदा आमच्या टीव्ही रिप्ले स्क्रीनवर सुरेख पद्धतीचा फॉलो थ्रू मध्ये त्यांचा जो रनअप आहे आपल्याला पाहायला मिळतोय परंतु कुठेतरी थोडंसं फंबलनेस आपल्याला पाहायला मिळालं आणि हा चेंडू जातो म्हणजे भीमर. पुढील चेंडू फ्री हिट. यावेळेस देखील वारंवार अतिरिक्त करण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाज मात्र भीमर कधी वाईट स्वतःची लाईन लेंथ हरवून बसलेले आहेत परंतु धाव फलकावर आपण पाहतोय संघाचं अर्धशतक पूर्ण पाहायला मिळते ते म्हणजे तब्बल 50 धावा झालेल्या आहेत. यावेळेस देखील मारण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताच संपर्क पाहायला मिळत नाही. फ्री हिटच्या संधीला कोणत्याही प्रकारचं लाभ घेऊ शकले नाही ते म्हणजेच कोंडेरी संघाचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. नितेश होते स्ट्राईक एंडला आणि साहिल आहेत ते म्हणजेच नॉन स्ट्राईक एंडला. बघा साहिलवर पारितोषिकांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता तो म्हणजे लॉंग लेग रिजनमध्ये आणि चेंडू जातो इनर एज लागून ते म्हणजे थेट फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होते फील्ड करतील तत्पूर्वी तू मैं अशा करत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत ते म्हणजेच फलंदाज साहिल आणि त्याच्या जोडीला आपण पाहायला मिळते ते म्हणजे नितेशने. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो या षटकामधील. धाव फलकावर आपण पाहतोय तब्बल 52 धावा.
हा चेंडू सूर्य खोलात टाकला होता, कोणताच उत्तर नव्हतं फलंदाजाकडे या चेंडूचा. आणि बघा जिथे कुठे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु ओव्हरथ्रोच्या स्वरूपात नशिबाची ही एक धाव पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा हे काय नक्की घडतंय मैदानामध्ये, ही रील्स नक्कीच व्हायरल होणार, यात काही शंका नाहीये. बघा निर्धाव चेंडू होता, डॉट चेंडू होता, फक्त आणि फक्त कलेक्ट करायचा होता क्षेत्ररक्षकाला. तदनंतर फेकी केली त्यामुळे गोलंदाजाकडे, गोलंदाजाने चेंडू गॅदर केला नाही. लॉंग लेग वरून क्षेत्ररक्षक तिथे आले, त्यांनी देखील फेकी केली आणि या 2 धावा आपल्याला पूर्ण पाहायला मिळतात. 54 धावा आपल्याला पाहायला मिळते. बघा कोंडिरी संघ मैदानामध्ये खेळत असला की त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव पडतो, पारितोषिकांची खैरात लागते त्यांच्यावर. स्वप्नीलजी केने, आगा केने यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर म्हणजे साहिल यासाठी 3 चेंडू 3 चौकार ठोका किंवा 3 चेंडू 3 षटकार ठोका, 1000 रुपयाचं तर पारितोषिक घ्या. तदनंतर आपण पाहतोय गौरव केने, एक रील स्टार आहेत, वारंवार त्यांच्या माध्यमातून पाहतो आपण की ते इंस्टाग्रामवर खूप ॲक्टिव्ह असतात, यूट्यूबवर देखील सामने चालू असले की एन्जॉयमेंट करत असतात. त्यांच्या माध्यमातून कोंडेरी संघाला रील स्टार गौरव केने यांच्या माध्यमातून कोंडेरी संघाला देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक, हा षटक देखील हाणामारीच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर धावबादच्या स्वरूपात गडी होतोय बाद. यष्टीरक्षक सॉरी बेल्स पाडली नव्हती त्यांनी. जर यदाकदाचित फलंदाज पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये बॅट ग्राउंड करत असता तर फलंदाज बाद झाला नसता, परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये त्यांनी बेल पाडली आणि अशा प्रकारे फलंदाज होतोय बाद, तो म्हणजेच नितेश, ज्याच्या बॅटमधून आपण षटकार चौकारांची आतिषबाजी पाहिली होती, तोच नितेश आता बॅक टू द डगआउट. आणि पुढील फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कपिल केने. एक कपिल केने आपण पाहतो गोरसई ब या संघामध्ये आणि एक आहे तो म्हणजेच कोंडेरी संघामध्ये. आल्या आल्या सुरेख चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, परंतु सीमा रेषेलगत थोडंसं आपल्याला मिसफिल्ड पाहायला मिळाला. झेल ड्रॉप झालाय आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 2 पुढे जाऊन सरसावते, ते म्हणजेच 56. अब तक 56 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बघा सध्याचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, फास्ट फॉरवर्ड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 5-5 षटकांचे सामने, 6-6 षटकांचे सामने. जर एखादे मोठे टुर्नामेंट असेल तिथे आपल्याला लीग स्टेजमध्ये आपण पाहतो जास्तीत जास्त 8 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. परंतु खेळताना आपण पाहतोय सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट असेल ती म्हणजेच काय, सराव, प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपल्याला पाहायला मिळतोय. कोंडेरी संघाचं देखील तसाच एक आपल्याला ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतोय. हा चेंडू सुरेख होता, फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतात. एक धाव पूर्ण, सुरेख गॅदरिंग आपल्याला पाहायला मिळाली, परंतु यष्टीरक्षकाला चेंडू काहीसा गॅदर करता आला नाही. पुन्हा एकदा मिसफिल्ड. मला वाटतं कुमार 11 कुंदे हा संघ नवनिर्वाचित बांधणी झालेला संघ आहे, तरी देखील चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 3 पुढे सरसावतोय, धावफलक जाऊन पोचले ते म्हणजेच 59. आणि चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावबाद होतोय तो म्हणजेच फलंदाज साहिल. बघा आपला विषय कुठे चालू होता तो म्हणजेच सरावावर विषय चालू होता. कधी कधी काय होतं, एखाद्या संघाचा पॅकर किंवा कॅप्टन जे रेग्युलर खेळाडू सराव करत असतील त्यांना संधी देतात. भले तुमच्याकडे गेम असो अथवा नसो, जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर प्रॅक्टिसचं रूपांतर आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचच्या मध्ये आपल्याला षटकार आणि चौकारांची आतिषबाजी प्रॅक्टिसच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. तो म्हणजे फलंदाज असेल
कपिल, कपिलच्या बॅटमधून आलेला हा उत्तुंग षटकार. नाही, इथे चौकार आणि षटकारांची आतिषबाजी चालू केली आता मैदानामध्ये. कपिलने हा देखील नशिबाचा पंजा आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय सरळ लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला नशिबाचा चौकार. पंच व्हाईट बॉल, पंजा, नशिबाचा पंजा खुललेला आहे. हा देखील हाफ ट्रॅकर होता, परंतु फलंदाज चेंडू काहीसा पिक करू शकले नाहीत. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीचे खेळ कुंदे संघाच्या माध्यमातून. थोडासा मला वाटतं अनुभवाची कमतरता त्यांना भासते विश्वासजी, कारण नवनिर्वाचित संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुरेख पद्धतीने या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. रनआउट. ओके, तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होतोय धावबादच्या स्वरूपात आणि धावफलक जाऊन पोचले ते म्हणजे तब्बल 72 धावा. धावफलकावरती एक भलं मोठं लक्ष सेट केले श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघाने आणि तब्बल 73 धावांचं महागडं आव्हान ठेवले ते म्हणजेच कुमार 11 कुंदे संघापुढे. बघा, प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं असेल. प्रॅक्टिस केलात तर तुम्हाला मोठमोठ्या ठिकाणी संधी देखील मिळते, परंतु कोंढेरी संघाचे जे 12th मॅन आहेत आदिनाथ केने आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला अशी माहिती येते खेळाडू खेळण्यामध्ये 1 नंबर खेळाडू आहे. खेळाडूकडे खेळ देखील चांगला आहे, परंतु केवळ सरावाला न जाण्या कारणामुळे त्यांना बाहेर बसावं लागत आहे. आदिनाथ काय म्हणणं असेल तुझं याच्याबद्दल? आपण आदिनाथची एक छोटीशी बाईट घेऊया. आदिनाथ, काय वाटतं तुम्हाला? कसं वाटतं आज तब्बल तुम्ही 12th मार्चच्या स्वरूपामध्ये बाहेर बसलेले आहेत. चांगले खेळाडू देखील आहेत, परंतु केवळ कॅप्टनशिप आणि सरावाला न जाण्या कारणामुळे तुम्ही बाहेर बसलात. तुमचं काय म्हणणं असेल या गोष्टीबद्दल? आदिनाथ यांचं आपल्याला उत्तर आलेलं नो कमेंट्स प्लीज. आणि यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे विनर असेल, याची नोंद घ्यायची आहे. प्लीज जरा कुमार 11 कुंदे संघ प्लीज नोंद घ्यायची आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे, कारण शेवटचे जे सामने असतात ते कधी कधी आपल्याला 4 ओव्हर 3 ओव्हर असे आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आमची एक संकल्पना आहे की शेवटचे सामने देखील विश्वाची 5 षटकांचे झाले पाहिजेत. जर संपूर्ण संघांनी कोऑपरेट केलं तर. फलंदाजीच्या माध्यमातून सुरेख कामगिरी पाहायला मिळेल ते म्हणजे श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघाची. परंतु आता पाहतोय गोलंदाजी कशा पद्धतीची पाहायला मिळणार आहे. सुरेख पारितोषिकांचा वर्षाव देखील झाला होता स्वप्नीलजी केने उर्फ आगा केने यांच्या माध्यमातून. 3 चेंडू 3 षटकार किंवा 3 चेंडू 3 चौकारांसाठी तब्बल रोख रक्कम हजार रुपयांचं पारितोषिक लावलं होतं. दुपारच्या सत्रात आपलं ATM ऑन केलं होतं. जर कोणत्याही फलंदाजाने 3 चेंडू 3 षटकार ठोकले असते तर त्यांनी समालोचकांसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक ठेवलेलं विश्वास केने, याची नोंद घ्यायची आपण देखील.
चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच बघा जीवन दलवी यांच्या माध्यमातून आपल्याला 2 षटक देखील पाहायला मिळाले. सुरेख गोलंदाजी त्यांनी केली होती पहिल्या सत्रामध्ये. आता दुसऱ्या सत्रात कशा प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आपल्या संघासाठी जीवन दळवी आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय दर्शन दळवी. JD आणि DD बडे मियाँ आणि छोटे मियाँ आपल्याला पाहायला मिळतात. मूर्ती लहान पण पाहूया कीर्ती महान करतात की नाही. प्रयत्न तर त्यांचा चांगला असेल परंतु येणारी वेळ सांगेल विश्वाची कशा पद्धतीची कामगिरी होते ते म्हणजेच कुंभार 11 कुंदे या संघाच्या माध्यमातून 72 धावा धावफलकावरती ठेवलेल्या आहेत ते म्हणजेच कोंडेरी संघाने आणि 73 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच कुमार 11 कुंदे संघ. पंचांचा इशारा लेट्स प्ले गेम ऑन. ऑफिशियल गुणलेखक जिग्नेश लोखंडे यांच्या माध्यमातून टायमर देखील सेट केलेला आहे. गोलंदाज आनंद पहिला चेंडू हो सुरेख चेंडू होता. दर्शनला चेंडू काहीच समजलेलं नाहीये. चेंडू जातो तो म्हणजेच निर्धाव. सावध आणि सुरेख संतगतीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आदिनाथ बाहेर बसून सामन्याचा पुरेपूर आनंद लुटत असताना परंतु पुढील सामन्यामध्ये इनॅक्शनमध्ये असतील का नाही ही येणारी वेळ सांगेल. त्याला देखील आपण शुभेच्छा देतोय. हा चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. जीवनची विकेट धोक्यात परंतु जीवनला जीवनदान मिळतंय. यदा कदाचित चेंडू स्टंपवर हिट झाला असता तर मात्र धोक्याची घंटा होती ती म्हणजे जीवनसाठी आणि कुमार 11 या कुंदे संघासाठी. लेग बॅचच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती जोडली जाते. धावफलकावर श्री गणेशा होते ते म्हणजेच कुंदे संघाचा. 2 चेंडू 1 धाव. हा चेंडू खोला टाकलेला पुन्हा एकदा फलंदाजाला चेंडू काहीच समजला नाहीये आणि चेंडू जातोय तो निर्धाव. मनीष विचार करते कोंडेरी संघ मधाच्या आतमध्ये जशी तुम्ही चर्चा केली होती की 12वे खेळाडू परंतु ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय अनेक नवीन खेळाडूंना इथे मात्र संधी देण्याचं कार्य त्यांनी देखील केलं आणि जेव्हा जेव्हा अशा संधी मिळत असतात तेव्हा मात्र संधीचं सोनं करण्याची एक क्षमता असते. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक जातील तत्पूर्वी इथे मात्र धावफलकावरती जोडल्या जातील त्या म्हणजे दोन धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते म्हणजेच तब्बल 3 या आकड्यावरती चांगली सुरुवात आनंद घेण्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 73-73चं लक्ष आहे आणि विचार केला तर शॉट थर्डमॅनला जो क्षेत्ररक्षक आहेत मला तर वाटत नाही की गेल्या 10 वर्षामध्ये मी त्याला क्रिकेट खेळताना कधी पाहिलं होतं आणि आज मात्र तो देखील आहे. भूषण चौधरीला आपण पाहतोय शॉट थर्डमॅनला आहे. शॉट फाईन देखील मला वाटतं बबलेश असेल. शॉट पॉइंटला देखील अनेक नवीन चेहरे कोंडेरी गावातून पाहिला. हो अनुष्कीने हा देखील तब्बल 10 ते 15 वर्षांनी खेळतोय आणि त्याने हा झेल टिपलाय आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. पहिला झटका फलंदाजी करताना कुंदे संघाला बाटर बाद. आपण उल्लेख केला विश्वाजी का तो जो लहान खेळाडू होता शॉर्ट कव्हर लेगला आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली परंतु जो आदिनाथ बाहेर बसलेला आहे त्याच्या मनात देखील वाटत असेल की मी देखील तिथे खेळायला पाहिजे होतं परंतु त्याचं मागचं कारण त्याने क्रिकेटच्या मैदानात दिलेला वेळ सराव आणि क्रिकेटवरती असलेलं त्याचं प्रेम. फक्त प्रेम असून चालत नाही सराव करणं देखील महत्त्वाचं आहे. ही गोष्ट आज आदिनाथला इथे बसल्या समजली असेल विश्वास. याच नक्कीच बऱ्याचदा आपण पाहत असतो ज्यावेळेस आपण एखाद्या संघामध्ये चांगली कामगिरी एखाद्या हंगामामध्ये करत असतो परंतु नेक्स्ट सीझनसाठी आपल्याला परफेक्ट होणं गरजेचं असतो. आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलगच्या मॅचेस खेळून सुद्धा देखील आपण पाहिलं तर सकाळच्या सेशनमध्ये रोहित शर्मासारखा खेळाडू देखील आणि विराट कोहलीसारखा खेळाडू देखील प्रॅक्टिस करत असतो आणि ज्या वेळेस ट्रेडमॅनची भूमिका असते त्यावेळेस देखील ते स्वीकारत असताना ती 12th मॅनची भूमिका आज आदिनाथने केली परंतु आपल्या संघाचं पाठबळ मधाच्या आतमध्ये वाढवतो. हो दांडी गोल. यू मिस साइड डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय विकेटची प्राप्ती. कुमार 11 कुंदे संघ कुठेतरी डगमगत झालेला आपल्याला पाहायला मिळतोय.
ढासळलेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण सलगच्या 2 चेंडूंवर 2 मोठे धक्के दिलेत, ते म्हणजेच आनंद केणे यांच्या माध्यमातून. यदा कदाचित आनंदे तिसऱ्या चेंडूवर तिसरा गडी बाद केला तर आगा उर्फ स्वप्नील केणे यांच्या माध्यमातून त्यांना तब्बल 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. विश्वाजी त्यांचे काका रामचंद्र केणे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. बघा, जरी खेळाडू मैदानात खेळत असले, पाठीराखे मैदानापर्यंत पोहोचले जरी नाहीत, तरी पण ऑनलाईन व्ह्यूअरच्या माध्यमातून खेळाडूंवरती पारितोषिकांचा वर्षाव आणि खेळावरती आणि गावावरती असलेला प्रेम दर्शवत असतात. विश्वाजी नाही, खऱ्या अर्थानं विचार केला तर मनीषजी धुमाल की आळंदीची पायी वारी गेले, त्या पायी वारीमध्ये कोंडेरी गावाचा नेहमीच तरुणांचा सहभाग असतो. गेल्या 10 ते 15 वर्षामधून न चुकता आमचे तरुण, आमचे क्रिकेटचे खेळाडू ती वारी करत असतात. आणि त्या अनुषंगाने दोन्ही जे संघ आहेत त्या दोन्ही संघाचे खेळाडू वारीला आहेत, परंतु जे उर्वरित त्यांच्या पाठीराखे आहेत त्यांना घेऊन आज एकंदरीत श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी देखील उतरलाय आणि शनिवारी कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरीला देखील उतरायचं आहे. परंतु जे खेळाडू तिकडे पायी वारीला गेलेत, वारीचा आनंद बाजूला ठेवून ते मॅचचा आनंद घेतात, त्यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव देखील होतोय. आणि इथे मात्र कोंढेरी संघ देखील चांगलं परफॉर्मन्स मधाच्या आतमध्ये देतोय. स्वप्नील केने देखील तितकेच चांगले खेळाडू, त्यांच्याकडून एक सूचना आदिनाथला आले की आदिनाथ, तू जर खेळायचं असेल तर तू देखील चांगलं कार्य कर, म्हणजे ज्याच्यावरती पारितोषिकांचा वर्षाव. परंतु कुठल्याही खेळाडूने आतापर्यंत चुकी केली नाही मनीष, त्या अनुषंगाने संधी मिळेल की नाही हा देखील प्रश्न निर्माण झाला असेल. तत्पूर्वी आपण पाहतोय वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त बाउन्स होतं या चेंडूवर, कारण आपण पाहायला गेलं तर त्या फलंदाजाची जी हाईट फॅक्टरचा विचार केला तर त्याच्या भरपूर वरून चेंडू होता. वाईट +1 बाउन्साचा पंचांचा इशारा आम्हाला कळवण्यात येतोय. येस, 1/4 ओव्हरचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून आला आणि इथे मात्र दुसरा चेंडू देखील तशा पद्धतीचा टाकला तर लगेचच दंडित केले जाईल, ही सूचना असेल पंचांच्या माध्यमातून. कारण की आपण पाहिले तर चांगली गोलंदाजी इथून मात्र करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये आनंद केणेचा विचार केला तर 2 विकेट्स घेतले. आता मात्र सचिन केणेला आपण पाहतोय त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. स्विच हिट केला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. हो, क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. आपण पाहिलं तर प्रॅक्टिसमध्ये काही हो ना हो, परंतु मनीष धुमाल क्षेत्ररक्षणाची भूमिका चांगली साकारण्याचं कार्य इथे मात्र कोंढेरी संघ करतोय. कारण की सकाळच्या सेशनमध्ये नक्कीच तिथे मात्र जाऊन मोठमोठ्या प्लेयर्सच्या अगेन्स्ट आपण ज्यावेळेस खेळतो त्यावेळेस मात्र आपला आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स जो वाढत असतो तो इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. कुंदे संघाला कमबॅक करणं गरजेचं आहे, मोठे फटके मारावे लागतील, परंतु इथे मात्र हा चेंडू देखील पडल्यावरती खाली राहतोय, कुठल्या पद्धतीची धाव नाहीये. प्रयत्न तर मैदानामध्ये चालू आहेत विश्वाजी, परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. परंतु प्रयत्नांती परमेश्वर अशी उक्ती देखील आपण पाहिलेली आहे. पाहूया कितपर्यंत यश लाभतोय ते. म्हणजे ज्यावेळेस देखील अनुष होते सेफ हँड्स आपल्याला पाहायला मिळतोय. 500 रुपयाचं पारितोषिक जिंकलेलं आहे ते म्हणजे अनुष याने. आणि तत्पूर्वी आपण पाहतोय पहिलं षटक मार्गस्थ असताना कोणत्याच मोठ्या फटक्यांसाठी मुभा दिली जात नाहीये. पहिला चेंडू वाईट गेला, तदनंतर मात्र बॅक टू बॅक 3 वाईटच्या नंतर 3 डॉट चेंडू इथे मात्र फेकून काढले. ते म्हणजेच आज बॉलर सचिन केनेनं कमालीची गोलंदाजी करतोय. धावसंख्या फक्त 4 या आकड्यावरती स्टेबल बाशी नरेश होती. हो, इथे भूषण चौधरीच्या माध्यमातून घडली चुकी. शॉट थर्डमॅनला इथे मात्र चेंडू फरार होतोय, मार्गस्थ होतोय. आउटफील्ड फास्ट आहे, नॉन स्टॉप सीमारेषा बाद धमदार चौकार. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर वाईट +4 असा हा नशिबाचा पंजा खोललेला आहे तो म्हणजेच कुमार 11 कुंदे या संघासाठी. प्रशंसा केली होती आपण गोलंदाजाची आणि क्षेत्ररक्षकांची देखील, परंतु इथे मात्र चुकी घडली आणि त्याच्यावरती इथे चेंडू झालेत आतापर्यंत 4 चेंडूंचा विचार केला आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी नक्कीच होते. यावेळेस मला वाटतं फलंदाज वारंवार
जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना कोणत्याच प्रकारचं यश मिळत नाही. पुनश्च वाईट पंचांचा इशारा अपील देखील झाली होती, परंतु ऑस्ट्रेलियन स्टाईलची स्नेचिंग जे असते अशा वेळेस मात्र वाईट चेंडूला इथे मात्र पंचांना भ्रमित करण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी इथे मात्र अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. तदनंतर आपण विचार केला तर इथे अतिरिक्तच्या स्वरूपाने धावा धावफलकावरती जोडल्या जातात. कमबॅक केलाय आणि आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पुन्हा एकदा सचिन खेनेला आपण पाहतोय. चांगले गोलंदाजी वाईट प्लस चौकार देखील आला होता, त्याच्या आधी एक चौकार आला होता, त्यानंतर वाईट. या अर्थानंच विचार केला 10 धावा त्याने इथे मात्र खर्च केल्या होत्या. उर्वरित 4 चेंडू इथे निर्धाव फेकले आणि त्या अनुषंगाने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 14 धावा आहेत आणि या षटकातील हा आता मात्र अंतिम चेंडू. स्वीशिट करण्याचा प्रयत्न, बॅटम बॉलमध्ये संपर्क नाहीये आणि इथे मात्र होतोय 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस 14 धावा. बघा विश्वजी, आपण बोललो पंचांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला जातो, ते म्हणजेच एक नामचीन खेळाडू जरी असले तरी पंचांवर अतिरिक्त प्रेशर बनवण्याचा प्रयत्न करतात. परंतु पंच त्यांनी देखील खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात, म्हणून ते आज तिथपर्यंत जाऊन त्या स्टेजवर अंपायरिंग करत असतात. सुरेख कामगिरी आतापर्यंत राहिलेली ते म्हणजेच पंच हेमंतजी टेंबे यांची कोणत्याच प्रकारची नजरअंदाज आणि कोणत्याच प्रकारचं दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. अतिशय दक्ष आणि तटस्थ भूमिका पितामहा भीष्माप्रमाणे कडकत्या उन्हामध्ये मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आमचे स्क्वेअर लेगचे पंच नयनजी धुमाल यांना देखील इग्नोर करून चालणार नाही, कारण की मुख्य आयोजक देखील आहेत, गुणलेखकाची भूमिका देखील करतात आणि हा आता मात्र पंचांची भूमिका देखील अदा करतात. वन मॅन आर्मी असा रोल आहे आणि त्याचबरोबरीनं विचार केला नुकतीच पार पडलेली स्पर्धा आपण पाहिली उल्हासनगर प्रीमियर लीग. मनीषजी धुमाल आपण आयोजक होता, तुमचाच सामना तुमचाच संघ आणि त्या संघामध्ये नयन धुमाल होते. सामना अडचणीत सापडला होता, 3 षटकार मारले होते आणि तदनंतर आपल्या संघाला मेगा फायनलचं तिकीट मिळवून दिलं होतं. त्या अनुषंगाने वन मॅन आर्मी ही रोल नयन धुमालच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतोय. कौतुक करावं लागेल. स्पर्धा म्हटली तर आयोजन आलं ना, आयोजन असलं की 4 दिवस तर स्पर्धा असते, परंतु महिनाभर रवी आमच्या समवेत आहेत. रवी आपल्याला देखील माहीत आहे स्पर्धा आयोजित करणं तितकंच अवघड आहे आणि त्या अनुषंगाने नयन धुमाल चांगली कामगिरी करतायत. गोलंदाज तयार, आनंद केणे. 33 चेंडू होता, इथे मात्र बॅकअपला आहेत शॉट फाईन लेगला भूषण चौधरी. बघा विश्वजी, तुम्ही म्हणालात की मॅचबद्दल एक आपण छोटीशी म्हण आहे, आपण तिला आपण घेऊया. लोक म्हणतात ना, हत्ती घेणं सोपं आहे परंतु त्यांना पोचणं कठीण आहे. त्याच प्रकारची उक्ती असेल ते म्हणजे मॅच ठेवणं सोपं आहे परंतु मॅच पार पाडणं देखील तेवढंच कठीण आहे विश्वजी. जसं नक्कीच आपण पाहिलं दरम्यान हा चेंडू आपण पाहूया तिथे. ओहो, चेंडूच्या मिरिट पर्यंत पोचले देखील होते, परंतु प्रयत्न 100% होते. चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउंस सीमारेषे पार, हा दमदार चौकार. डीजे तुषार मडके देखील विचार करतात आमच्यापर्यंत संधी येत का नाहीये, कारण की सकाळीच आपण पाहिलं रोशनजी संते असतील, त्याचबरोबर जुन्नरचा गोड आवाज निखिलजी ठोंबरे असतील, यांनी देखील त्यांच्याशी संपर्क केला आणि ज्या वेळेस हे सर्व समालोचक आमच्या समवेत आणि त्यामध्ये डीजे तुषार मडके म्हणजेच सोने पे सुहागा, क्या बात आहे. सुरेख सुरेख गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. मागच्या चेंडूवर जरूर चौकार आला होता, तदनंतर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळते खोलात टाकला होता. 1 रनाच्या अतिरिक्त काहीच मिळणार नाहीये आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचले ते पंजाब 20 या आकड्यावरती. सौरभ केणे यांच्याकडून शुभेच्छा येतात आणि आनंदसाठी विकेट सॅट्रिकसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज आलाय, कारण की आनंदची गोलंदाजी देखील तितकीच दमदार आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान इथे मात्र ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि त्याचबरोबर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 21 धावा धावफलकावरती 72चं टार्गेट सेट केलं होतं. 73 धावा बनवायच्या होत्या आणि आता मात्र सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. आनंद केळेने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च करत महत्त्वाचे 2 विकेट्स घेतले. या षटकामध्ये सांघिक 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक हाताळण्यासाठी सज्ज. इथे मात्र चुकी झाल्या. फुलटॉस चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. हा येतोय वाडीश लॉंग ऑन बॉन्डी लाईनच्या बाहेर. दमदार षटकार.
हर्षा भी आहे. क्या बात आहे, अप्रतिम संगीत. कमालीचा इथे मात्र हा चेंडू देखील होत आहे. बॅक टू द बॉलर, चेंडूला खेळून काढले लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून नितेश येत आहेत. हा कॉन्फिडन्स आहे, एका हाताने पहा आपण. इथे मात्र मनीष आज चेंडू अडवल्याने आजच्या एकंदरीत या मॅचमध्ये जितकं चांगलं प्रदर्शन राहील ना तितक्या रील्स देखील व्हायरल होतील. मनीष, तुम्हाला यात मात्र शंका नाही. रील्स व्हायरल नक्कीच होणार आहेत, परंतु विश्वास मनाला एक खंत आजच्या सामन्याबद्दल नेहमी लागून राहील, ती म्हणजे आदिनाथ हा 12th मॅचच्या भूमिकेत आहे. येस येस, नक्की याच्यावरती देखील चर्चा होत असेल, गावामध्ये देखील चर्चा असेल. परंतु दरम्यान फटकेबाजी चांगले प्रयत्न चालू आहेत कुमार 11 कुंदे संघाच्या वतीनं. परंतु इथे धाबांचा डोंगर पार पडायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. आता मात्र विजयासाठी उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या, त्या म्हणजे तब्बल 44 22.00च्या सरासरीनं धावा बनवायच्यात मधाच्या आतमध्ये. आता मात्र असेल ड्रिंक्स ब्रेक्स असेल आपल्याकडे. संधी देऊयात आमच्या डीजे मास्टरला संधी आणि ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत. यस, ओटो डीजे तुषार मडगे. ड्रिंक्स भूमिकेत जाऊन आले ते म्हणजे आदिनाथ. त्यांना माहिती आहे 12 चेंडू आणि 44 धावा. सामना अद्यापही कठीण आहे, परंतु क्रिकेट आहे, जर तर म्हणून चालणार नाही. विश्वास कौतुक करावं लागेल आदिनाथचं. नक्कीच वेगळ्या स्टेजवरती आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा सारखे देखील 12th मॅनची भूमिका साकारत असतात, ते आदिनाथने केले. आणि मी तर म्हणेन मनीषजी तुम्हाला की क्रिकेटमध्ये 42 तब्बल रूल्स आहेत, नियम आहेत. परंतु 43वा नियम असेल तर तो आज कोंडेरी संघाने दाखवला. जो म्हणजेच जो संघाचा खेळाडू प्रॅक्टिस करेल त्यालाच 11मध्ये प्लेइंग 11मध्ये घेऊ. आणि हा नियम आपण पाहिला तर आज इथे पाहायला मिळाला. जिंकण्यासाठी आता मात्र धावा बनवायच्या 44 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र गोलंदाज कपिल केनेला आपण पाहतोय. स्ट्रायखेंडला ॲज अ बॅटर सज्ज असेल आपल्याला पाहायला मिळेल प्रशांत दळवी, त्याच्याकडे क्षमता आहे. दर्शन दळव्या 22 प्रति षटकामध्ये हव्यात. आडव्या बॅटने ऑनसाईडला वळवण्याचा प्रयत्न होता, बॅटम बॉलमध्ये इथे संपर्क होत नाहीये आणि हा येतोय निर्धाव चेंडू. चला नांदपगावचे गणेशजी शेलार कुठे असतील यायचं आहे, आपण देखील समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्लीज आपल्याला विनंती करतो, नांदपगावचे गणेश शेलार कुठे असतील यायचं आहे प्लीज जरा. गोलंदाज तयार म्हणून कपिल केनेला आपण पाहतोय. या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. हो, पुन्हा एकदा वाक्षे आतली काढा लागली होती आणि इथे मात्र स्वतःची विकेट्स टाकून दिल्या. फलंदाज होते बाद OUT धावपाच्या स्वरूपाने. आणखी एक झटका फलंदाजी करत असताना स्वर्गीय कुमार 11 कुंदे या संघाला. फलंदाज बाद.
या स्पर्धेचा आनंद घेतला जातोय. देवगावचे कुणाल राव हे देखील या माचा आनंद घेतात. त्यांच्याकडून नयन धुमाळ आणि त्यांच्या स्पर्धेला शुभेच्छा येतात. आणि एक मोठी स्पर्धा आपण पाहणार आहोत अंडर-25 मुरबाड नगरीमधील, जिथे मात्र मार्ग सिरीजसाठी बाईक देखील येत्या 17 तारखेपासून ही स्पर्धा चालू होते. 2 संघ शिल्लक आहेत. जर कोणाला प्रवेश निश्चित करायचा असेल तर आपण विवेक खाडे अर्थातच बाबू यांच्याशी संपर्क करायचा. ते देखील मॅचचा आनंद घेतात. खरं म्हटलं तर स्पर्धा कल्याण ग्रामीणशी आहे, मणिजी धुमाल, परंतु खेळाडूंवरती असणारं प्रेम आपण प्रत्येक भागामध्ये प्रत्येक विभागामध्ये पाहायला मिळतो. दरम्यान वाईटचा चेंडू, कल्याण ग्रामीणच्या क्रिकेटबद्दल आपण चर्चा करत होतो. आणि काल आपण पाहिलं तर मला ठीक 1:15 कॉल आला TDPL मधून का जो संघाच्या अंडर जो खेळाडू खेळतो त्याचं नाव काय, तर त्याचं नाव होतं ऋषी शेलार वावेघरचा खेळाडू. कारण की अशी मॅच त्याने रंगात आणली होती की आमच्या समालोचक मित्रांना रात्रीच्या वेळेस कॉल करून त्याचं नाव आणि गावाचं नाव विचारण्याची वेळ आली होती. म्हणून कल्याण ग्रामीणचं नाव जर तुम्हाला पुढे न्यायचं असेल, वेगळ्या स्टेजला न्यायचं असेल, तर आधी आपल्या गावाकडून चांगलं खेळा, जेणेकरून आपल्या भागाचं आपल्या गावाचं नाव होईल. दरम्यान विकेटची प्राप्ती, फलंदाज बाद, OUT यशच्या उद्ध्वस्त दांडी गोल आणि फलंदाज मधाच्या आतमध्ये बाद होतोय. अर्थातच दिनेश बॅक टू द पवेलियन. मनीष, तुम्ही इथे मात्र त्या लेवलला खेळणार आहात तर नक्कीच उद्या इन ॲक्शनमध्ये TDPL मध्ये मणिजी धुमाल जे आता आमचे समालोचक आहेत त्यांना इन ॲक्शनमध्ये पाहणार आहात. कल्याण ग्रामीणमधील आपण बघा मनीष गायकर असेल, यांना देखील तिथे संधी असेल आपली. त्याचबरोबर हरेश मिरकुटेला देखील आपण पाहतोय. नक्कीच अनेक नामवंत खेळाडू तिथे मात्र इन ॲक्शनमध्ये असतील. आणि आपल्या कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं आपल्या विभागाचं नाव आपण देखील लौकिक करावं. समालोचकांच्या भूमिकेमध्ये तिथे नेहमीच आम्ही देखील असतो, परंतु संधी मिळेल. श्री गजानन डेव्हलपर संघ देखील उद्या इन ॲक्शनमध्ये असेल, जो संघ मागे शॅम्पियन संघ ठरला होता. आणि दरम्यान इथे मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये विवेक शेलार आलाय. क्या बात आहे, एक विवेक शेलार, नाम तो आपने सुना ही होगा. आणि तदनंतर मात्र हे दुसरे विवेक शेलार जे आहेत खरं तर खेळत असताना कुंदे संघाकडून, परंतु चांगली फटकेबाजी त्याला करावी लागेल. कपिल केनेने देखील चांगली गोलंदाजी केली, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली मणिजी धुमाल. नावाला साजेशी कामगिरी करावी लागणार आहे ते म्हणजे विवेक शेलार याला. कारण विवेक शेलार आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक खूप मोठं नाव आहे. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय पॉइंट रिझनमधून, क्षेत्ररक्षक येतात, गॅदर करतात. तत्पूर्वी एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये, परंतु आता एक्का दुक्काने काम चालणार नाही. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, क्योंकि मारना पडेगा अभी चौका छक्का. विश्वजी काय म्हणायचं? नक्कीच बाबूशाह यांच्या नक्कीच शैलीने इथे मात्र ही अदाकरची आपण पाहतोय. मागील स्पर्धेमध्ये त्यांचा देखील आवाज आपण ऐकला. अनेक समालोचक आपण इथे पाहिली या स्टेजवरती. आज मनीष धुमाल त्या स्पर्धेचे आयोजक होते. इथे मात्र ते समालोचक आहेत. जिंकण्यासाठी आता मात्र धावा बनवायच्या, त्या म्हणजे तब्बल 42 आणि चेंडू शिल्लक आहेत 7. या षटकातील हा अंतिम चेंडू असेल. 7 चेंडूंवरती 7 षटकार मारावे लागतील मनीष धुमाल. मी तर म्हणेन अवघड समीकरण आहे, परंतु हे समीकरण इथे मात्र बाजूला सारून चांगली कामगिरी करावी लागेल. हो, इथे मात्र पुनश्चा वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू अतिरिक्त, वाईट धावसंख्येने भर, परंतु या वाईटचं मला वाटतं जास्त काही परिणामी स्वरूप श्रीराम स्पोर्ट्स कोंढरी संघावर होणार नाहीये. कारण 42 धावा हव्या होत्या आणि वाईटची एक धाव जोडली गेलेली. आता मात्र 7 चेंडू आणि 41 धावा. यदा कदाचित 7 चेंडूंवरती 7 षटकार आले तरच कुमार 11 कुंदे हा संघ जिंकेल. हा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो. हा चेंडू असणार आहे म्हणजेच वाईड. वेळ पाहावी लागेल अजून जिंकण्यासाठी, कारण की प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. थोड्याशा चुका होत आहेत, परंतु क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून मनीषजी धुमाल चुका झाली नाही. त्या अनुषंगाने इथे आदिनाथ केणे यांना संधी मिळेल का, हा देखील प्रश्न निर्माण झालाय. बघा, प्रश्न निर्माण जरूर झालेला आहे, परंतु त्याचं उत्तर आपल्याकडे नसणार आहे. स्वतः कर्णधार आणि संघाचे पॅकर्स असतील ते याचं उत्तर आपल्याला नक्कीच देतील. ते म्हणजे जेव्हा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी कोणता खेळाडू आला त्याची आपण एक छोटीशी बाईट घेऊया. पुन्हा एकदा आपण मला इशारा करतात, पंच असणार आहे. वाईट चेंडू बघा, सलगचे 3 चेंडू वाईट फेकलेले आहेत. गोलंदाजीची कामगिरी सुरेख झाली होती, परंतु तदनंतर 3 सलगचे वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतःचा देखील अतिरिक्त वेळ खर्च केला जातोय आणि खेळाडूंचा देखील अतिरिक्त वेळ खर्च केला जातोय. शेवटचा चेंडू, गोलंदाज रायटा मोद विकेट. यावेळेस देखील पंचांचा फायनली आम्हाला इशारा येतोय का षटक समाप्ती. शेवटच्या षटकात आता आपण पाहतोय 39 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि तब्बल 39 धावा.
बघा आता जर संगीत पाहिलं विश्वजी का विवेक शेलार खालिंगावाचा ठाणे जिल्ह्यात हाय भारी नाही तर आता आपण पाहू शकतो संपूर्ण देशात त्याने स्वतःच्या नावाची छाप उमटवलेली आहे. नक्कीच जिथे जिथे मोठमोठ्या टुर्नामेंट्स असतात तिथे तिथे आपल्याला पाहायला मिळतं विवेक शेलार कुठे आयकॉनच्या भूमिकेत तर कुठे मेंटॉर किंवा कुठे तर चांगल्या खेळाडूंच्या यादीमध्ये. देशभरातील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जेवढे टॉपचे खेळाडू आहेत त्यांच्या यादीमधील एक नाव ते म्हणजेच विश्वजी केने ते असणार ते म्हणजे विवेक शेलार. तस प्रिन्स ऑफ भिवंडी ज्यांना म्हटलं जातं. आपण पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये चांगली छाप काढली परंतु आता लेदर क्रिकेटच्या माध्यमातून चांगला एक प्लॅटफॉर्म त्यांना देखील मिळाला. त्या संधीचं त्यांना सोनं करावं लागेल. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आयुष हा मोठा चेंजेस आहे. मनीष पुन्हा एकदा हा चेंज पाहायला मिळतो. बघा जरूर चेंज केलंय ते म्हणजेच एक यंगस्टार मला वाटतं असे खेळाडू शाळेमध्ये जात असणार. बघा 11वीला आहे मूर्ती लहान सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न करतोय सातत्याने सराव गेले महिनाभर त्यांनी सराव केलेला आहे. तर म्हणजेच या क्षणाची वाट पाहत होता तो. सुरेख चेंडू कावकॉर्नर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक तिथं आहेत फील्ड करतायत. एकच धाव आणि त्यांचे श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघाचे खेळाडू जे आहेत 12th मॅन मला वाटतं आदिनाथ केने आहेत. स्वतः सांगतात की ते खेळाडू लेदर बॉल क्रिकेट खेळण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी जातात परंतु त्यांना त्या गोष्टीची खंत वाटत नाही की तो लहान खेळाडू स्वतः लेदर क्रिकेट खेळण्यासाठी प्रॅक्टिसला जातोय आणि स्वतः मात्र गावामध्ये देखील सराव करण्यासाठी जात नाही विश्वाजी. येस प्रति विकेटसाठी वैष्णवी इंटरप्रदेश यांच्याकडून आयुष टेकडीकरसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. हो ही खासियत आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो लाईन आणि लेंथ फार महत्त्वाची असते. त्याच्यावरती त्यांचे प्रशिक्षक असतात ते नेहमीच कटाक्ष टाकत असतात आणि तीच लेंथ आता मात्र आयुषच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावा भरपूर होत्या त्या अनुषंगाने कर्णधारांनी संघाने ती संधी दिली आणि त्या संधीचं इथे मात्र त्यांनी सोनं देखील गेल्या. मला असं वाटत नाही विश्वजी का धावा भरपूर आहेत म्हणून त्याला गोलंदाजी दिले परंतु त्याची लाईन लेंथ अचूक आहे हे त्याने सराव करण्यामध्ये पाहिलेलं आहे. सातत्याने जो कोणी कर्णधार असेल जो कोणी संघाचा मॅनेजर असेल त्याने मला वाटतं एक सोची समजी प्लॅनिंग आपण ज्याला म्हणतो ठरवून केलेली गेम अशा पद्धतीचं कारनामा आपल्याला पाहायला मिळतं. तर म्हणजे आयुषच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आणि तीच गेम मला वाटतं आदिनाथ केनेवरती देखील झाले कारण की त्याला संघर्ष बाहेर बसवलं परंतु आता संधी मिळेल का याची चर्चा फार होते समालोचन कक्षामध्ये असेल. त्याचबरोबर या सामन्यामध्ये कुंदे संघ थोडासा बाजूला राहिला त्यांच्यावरती चर्चा मनीषजी आपण केली नाही माफ करा परंतु इथे मॅच तशा लीगला होती कारण की महत्त्वाचा विषय होता तो म्हणजेच 12व्या खेळाडूचा परंतु दरम्यान हा फटका देखील तितकाच चांगला आपल्याला पाहायला मिळाला. देर से लेकिन तंदुरुस्त आहे हा दमदार चौकार. बघा कुमार 11 संघ कुंदे हा संघ आपण देखील पाहिला तर मला वाटतं जीवन दळवी याला जर वगळता सर्व यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतात परंतु येणाऱ्या काळामध्ये कुमार 11 कुंदे हा संघ देखील कल्याण ग्रामीणमध्ये नावारूपाला येणार आहे विश्वास. याची आपण एक आवर्जून दखल घेणं गरजेचं आहे. ते अंतिम चेंडूवरती देखील घेतले विकेट्स आणि अशा पद्धतीनं गोट केला शेवट तो म्हणजे श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघाने आणि इथे मात्र हा पहिला विजय त्यांचा आणि त्यांना देव्यात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्या म्हणजे स्वर्गीय कुमार 11 कुंदे या संघाला आमचे कुमारजी जे नेहमीच क्रिकेटमध्ये अग्रेसर होते परंतु त्यांच्या नावाने हा संघ खेळतोय त्यांना देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून अर्पण करूयात. आणि यमाचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट ज्याला मिळाली संधी त्या संधीचं केलं सोनं तो म्हणजेच नितेश केने हिल स्टार. तब्बल धावा बनवल्या आपल्या संघासाठी 24 ज्यामध्ये षटकारांनी चौकारांची आतिषबाजी केली आणि लगेचच नितेश आपण बाईट देखील मनीषजी तुम्हाला आपली घेतील आणि इथे मात्र त्याला मारतो माचचा पुरस्कार देखील दिला जाईल. बघा यायचं नितेश प्लीज आपण देखील आणि कुमार 11 कुंदे संघ आपला देखील मनापासून खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतो. स्पर्धेमध्ये आलात सहभाग नोंदवलात कुठेतरी प्रयत्नांची पराकाष्ठा कमी पडली परंतु येणाऱ्या काळामध्ये आपला संघ देखील कल्याण ग्रामीणमध्ये नावारूपाला येईल अशी आम्ही शुभेच्छा देतो. आणि या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो. चला याचं नितेश केने आणि यापुढील होणारा सामना विनर असा पाहायला मिळतोय.